नाही काही म्हातारे अडकणी हे आहेत नरेश सब्जीवाले. राजहंसचा कारभार नागपुरात विदर्भात हे पाहतात. त्याच्यामुळे राजहंसचे जे कार्यक्रम होतात इथे नागपुरात त्याच्यासाठी ते जीवापाड प्रेम करत असतात, मेहनत करतात. हे दोघंही नवरा बायको खूप छान आहेत. आणि हे ज्याचं नाव तुम्ही खूप ऐकलं आहे हे आहेत प्रकाश एदलाबादकर. यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी व्यक्ती आहे. कारण ते सगळंच करतात. ते त्यांचा अभ्यास प्रचंड आहे. ते कीर्तनापासून सगळ्या लावणी तमाशापर्यंत कुठल्याही कार्यक्रमाचं संचालन करू शकतात आणि त्याचा त्यांचा अभ्यास आहे. असा एक मोठा माणूस आमच्याबरोबर आहे, प्रकाश एदलाबादकर. आणि हे आहेत वसंत वाहोकार. हे ज्येष्ठ कथाकार. यांना सगळे प्रेमाने बाबू म्हणतात. आणि मनोहर म्हैसाळकरांपासून तर वामन तेलंग असो, द्वादशीवार असो की राम शेवाळकर असो, सगळ्यांचा बाबू आहे हा. तर असा हा बाबू. हे त्रिकूट इथे यथेच्छ जेवले आहे आणि त्याच्यानंतर तांबूल खाऊन इथे बसली आहे. आता हे इथे खऱ्या अर्थानं साहित्यिक चर्चा गप्पा जे काय असेल ते आता यांचं आपापल्या परीने सुरू आहे. ते पण मस्त आनंदात आयुष्य जगतात आहे. हा माणूस तर पूर्ण आयुष्य जाते आयुष्याचा पूर्ण आनंद घ्यायचं उरलेलं असं ठरलं आहे एदलाबादकरांचं. तर ही सगळी मंडळी आपलं आयुष्य मस्त घालवतात आहे. आणि त्यांच्याकडेच पाहून मला सुचतं लाईफ इज ब्युटिफुल, एन्जॉय इट.